तर 8:30 वाजलेत, म्हणजे 8:40 झाले आहेत. 10 मिनिटं उशीर झाले आपल्याला. आपण 8:10ला उठल्या, त्या 20 मिनिटात आवरून निघाल्या. लय गडबड आहे. ब्लॉग डायरेक्ट आता कंटिन्यू डेपो चालू करतो. दाखवायसारखं काही नाही आज. तर मित्रांनो, आपल्याला ब्लॉग बनवायला वेळ भेटला नाही, म्हणजे काम बकळ केल्या आणि आज सर सोबत होते म्हणून भेटला नाही. आज आपला सौरभ भाऊचा लास्ट दिवस आहे डेपोतला. कसं वाटायला लास्ट दिवस, आणि चहाची पार्टी आहे आता. चहा पाजवायची न्यालाय. हा सहीच संबंध नाही, लांबून घे. पण आवाज आहे ना मोबाईल मध्ये लांबून. बरं पहिले लांबून घेतो. हा भाऊ सांग, लास्टचा दिवस कसं वाटत रे? हा चांगलं वाटत रे. आधी याच्या पुढून डेपोत येतोस की. भाऊचा लास्ट दिवस आहे आता. भाऊ चलाय सोडून. हे बी 2-3 तारखेनंतर येणार नाही. तर चहाचीच पार्टी फक्त. बकरं बिकरं कापायचं. काय कापायचं काय बी नाही. भाऊ नॉनव्हेज खाय ना. भाऊची बॉडी एवढी भारी आहे. तसं बघायला गेलं तर मी काय लई भारी नाही. मी खातो, काय बॉडी बिडी नाही. हो चहाची पार्टी नाही, अजून काय थंड काही घेतो म्हणाला. बघू काय काय घेतो. तर आमचे सर यांना काहीतरी बोलायचे आहे. हा बोला सर. आम्ही आता सध्या आमची चहाची सुट्टी झाली. चहाची आम्ही चहा घ्यायला चालले आहे. आमच्या मित्रांनी 2 पाकिट घेतलं. काय बिस्किटची. बिस्किट. आता तिथे जाऊन पाहू. चहाची नाही. पहिले वडेपाव बी आहे. वडेपाव गरम गरम निघून राहिले. मग चहा घेऊ, वडेपाव खाऊ, चहा घेऊ, काय घेऊ तर बसू. वातावरण एक नंबर आहे. अरे भाऊ उडीत गाडी आपल्याला काय नाही. वातावरण एक नंबर आहे. ढगाळ. आमचे भाऊ बसेले इथे. हे भाऊ असेल. भाऊ आहे. आणि भाऊला म्हणजे दिवसभर ना पहिले चहा प्यायला जाऊ. चला हो. टी स्टॉल आलाय आता. टी सेंटर चहाचं एक नंबर. 89 आमचे सचिन भाऊ आहे. आता चहाची ऑर्डर सांगितलं मी. हा आता पाहू आता वडे गिडे काय देते असं तो तुमची इच्छा आहे. वडे गिडे काय घेते. आपल्या चहा डेपो मध्ये चहा येणारी एकमेव हेच आहे. हा एक नंबर चहा आहे ती दीपू यांची. हा चला आपण बसून घेऊ. या आपल्या खुर्च्या बसायचं. चहा आल्यावर थांबा. आशिक भाऊचा लास्ट दिवस आहे डेपोतला. नंतर आपण ती संपायली त्याची. खुश आहे आता, लास्ट दिवस आहे म्हणून. बिस्किट असल्यामुळं 4 रद्द केल्या. आणि आता दूध सांगल्या ते बी 10चं. बघूया किती येते. आणि बिस्किट संग मजा एक नंबर मजा. उठीचे पोहायला. साहेब चला मध्ये. दूध बिस्किट पार्टी आमची. भाऊचा लास्ट दिवस जाणार आहे एक नंबर. भाऊचा उपास आहे. भाऊ खायला आलाय. भाऊ कोणत्या देवाचा उपास आहे? वार बीर काय राहते की शनिवार आहे भाऊचा. कळाव की आता माणसाला कशाचा आहे. तर सौरभ भाऊ संग लास्ट दिवस. भाऊ येणार देपत मग इथून. भाऊ येणारच म्हणाला की. हा कसे गेले दिवस? चांगले गेले. डेपोत झाल्या आल्या. 11ला जेवायची सुट्टी होणार आहे. लागता कामाला. बस झाले चहा आपलं दूध बी. मित्रांनो आपल्याला डब्याला काय आले? कडक पोहे, भाजी, चपात्या. आणि आपल्या अनिकेत सरनं बिर्याणी आणली. आपण एका ब्लॉगमध्ये म्हणलं सुद्धा होतं बिर्याणी म्हणून. तर हा ब्लॉगमध्ये बिर्याणी आली. कोणती बिर्याणी? चिकन मटन कोणती? ए भाऊ असलं बोलत जाऊ नका सर. जेवायची सुट्टी झाली. जेवण ब्लॉग चालू करू. तर भावा तुम्ही विचारत पडले असत्याल आता हे काय दाखवलं. तर आपल्या डेपोमध्ये आज सेवा निवृत्ती म्हणजेच रिटायरमेंटचा कार्यक्रम चालू आहे. आणि तेच दाखवा म्हणलो. तर डेपोमध्ये छान प्रकारे असे काय म्हणतात लोक बी का देत काय त्यांची नातेवाईक देण वगैरे काय काय त्यांचे मित्र वगैरे. आणि 28 वर्षाचा प्रवास म्हणजे 32 वर्षाचा ते 28 ते 32 वर्षाचा आहे. एकही प्रवासामध्ये अपघात झाला नाही. आणि त्यांचा अनुभव ते सांगत आहेत. तर खूप चांगलं वाटतंय. तर बघू पुढं काय काय होतं ब्लॉगमध्ये. ब्लॉग कंटिन्यू बघा, खूप आवडेल तुम्हाला. हे आमचे DM सर येतात. त्यानंतर पब्लिक बकळ जमली आणि आमचं काम चालू आहे. थोडंसं झलक दाखवलो.
त्यानंतर आपलं आपलं काम करायचं आहे भरपूर. आणि दैवत म्हणजे चांगली गोष्ट ही नोकरी इथंच लागली आणि इथं 10 महिन्यानंतर म्हणजे परमानंट सुद्धा इथंच झालं वाहतूक एकच करीतच आणि समक्ष आज निवडत होतो ते सुद्धा एका जागेवर त्याच्यापेक्षा मला DSTने आणखी काही घ्यायला पाहिजे होतं या सगळं माहिती चुकीच होईल तर अशा पद्धतीने आज आपली विना साया कमी नोकरी एका ठिकाणी व्यवस्थित पार पडलेली आहे तर ती माहिती आपण म्हणतो काय जाऊ दुसऱ्या लोक म्हणजे कसं आले काय खरं घेतली म्हणजे आपण भाषा किती भाषा एका जर आलो होता नोकरी करत असताना ते झालं का दुसरं हां तर लगेच आईस्क्रीमची बी पार्टी ते आमचं तिथं ते काय सेवानिवृत्ती काहीतरी चालू आहे निवृत्तीची म्हणजे निरोप समारंभ तिकडे चालू आहे STच्या मागे आणि आपल्याला आईस्क्रीम खायला भेटाली आज त्याच्यामुळं खाऊया आईस्क्रीम. असले पब्लिक असल्या मला भी वाटाली ब्लॉग बनवायला भिना तर कोणाला आहे पण काही वेगळं वाटते लोकायला म्हणून भाऊचा उपास आहे भाऊ खाय ना म्हणा आईस्क्रीम भाऊ तुझ्या नावचं मला आणून दे भाऊला म्हणा लाव त्याच्या इकडे गाड्या बिड्या लागल्यात आता गेला चेकिंगला आता इंडिया नाईट शिप आली हो का आपल्या जायचं रूमला नाईटच्या शिपला आहेत बऱ्यापैकी पोरं आज आम्ही तिघच होत्या रापा स्टॉप करत असं हाय ड्युटी चालू झाली लगेच असं तर अजून काय नाही बघा फुल मेकअप करून आलाय भाऊ आता आयल बिल लागेल त्याला काळे होते आणखीन डेपो मध्ये गेल्यावर आणखीन मेकअप होणार आहे भाऊचं हा आता हे थोडंच कमी झालेलं आहे पण डेपो मध्ये गेल्यावर आणखीन होईल बर जस काही 9 दिवसातला चला तर साईन वगैरे करायची इथं आणि निघायचंय तर ते पण काय काय झालं काय काय नाही सगळे डिटेल आपण घरी गेल्यावर आंघोळ करून सांगू त्या आणि ब्लॉग एंडिंग करून दाखवतो थांबा साईन करायच्या. हा तर मित्रांनो रूमला आले आंघोळ केले आपल्या डेपोमध्ये झालं काय तर रिटायरमेंट झाले सर आपले कंडक्टर त्यांनी बहुत म्हणजे चांगले सांगलेत कोणतंही काम कमी समजू नका अजून त्यांचा अनुभव 28 वर्षाचा त्यांनी कसं कसं पोस्ट झाली मग त्यांना काय काय त्या गोष्टीतून अनुभव म्हणजे प्रसंग काय काय झाले त्यानंतर त्यांचं म्हणजे ते दररोजचा धंदाच असल्याने होतं अजून ड्रायव्हर आणि कंडक्टरची कशी मैत्री असते अशा बऱ्याचशा काही गोष्टी सांगल्यात आम्ही तेव्हा काम करत होत्या म्हणजे थोडं STच्या बाजूला ते कार्यक्रम चालू होता आणि अचानकच म्हणजे मला माहित बी नव्हतं आणि नंतर तिथे साऊंड सिस्टम लावून मी गेलो होते तर अरे बा त्याच्यामुळे तर मग आम्ही नंतर तिथेच थांबले आईस्क्रीम वाटप केले चांगल्या प्रकारे झाला कार्यक्रम 1 नंबर कार्यक्रम झाला आणि एकही असा अपघात नाही 28 वर्षामध्ये सर्व्हिस 1 नंबर झाली त्यानंतर खूप भारी वाटलं ते कार्यक्रम बघून आम्हाला पण म्हणजे जसं नोकरीचा पहिला दिवस जसा महत्त्वाचा असतो तसा शेवटचा दिवस महत्त्वाचा राहते हे मला कळलं त्यानंतर मित्रांनो मी भाषा आणि मराठी माणूस ब्लॉगिंग चालू केलं मला आवडते म्हणून बाकी काही नाही तर अजून भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये दररोज आपल्या लाईफस्टाईलमध्ये काय काय आले गोव्याची लाईफ आणि सेफ कोणाची अशी लाईफ आहे का कमेंट करून सांगा नक्कीच तुमच्या मित्राला मैत्रिणीला कोणाला बी शेअर करा ब्लॉग कारण ब्लॉग हा समध्यापर्यंत गेला पाहिजे मराठी माणसं जे बघतात त्यांच्यापर्यंत हा गेलाच पाहिजे तर ओम्या सूर्यवंशी लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा तर उद्या भेटू नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद.